चला 36 इंच छातीच्या मापाचं डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवणार आहे, खूप सोप्या पद्धतीमध्ये. आता इथे बघा अस्तर घेतलेले, डबल करून घेतलेले, बंद बाजू माझ्या बाजूने ठेवलेली आहे आणि उंची घ्यायची आपल्याला 15 इंच, तयार होणारे 14 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर घ्यायचे 5.5 इंच. आता 2 मार्किंग करायचे 5.5 इंचाला, म्हणजे लाईन तिरकी जात नाही. आता इथे मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच. आता त्याच्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग येतो 9 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मी 2 इंच. आता पाठीमागचा मुंडा घेतलेला आहे मी 1.25 इंचावरती आणि 1.25 इंचापासून आतमध्ये अर्धा इंच घेतलेले पुढचा मुंडा. तिथे आपल्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आणि जिथे आपली फिटिंग आहे ना तिथून आपल्याला परत 1.5 इंच इथे बघा खाली यायचं, म्हणजे फिटिंग आपली खूप छान अशी येते. त्याच्यानंतर आपल्याला कमरेची मार्किंग करायची आहे. आता इथे कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच. आता 7 इंचामध्ये पण आपल्याला पाठीमागे टक्स लागतो, त्याच्यासाठी 1 इंच घ्यायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथे बघा टक्स घ्यायचा आहे पाठीमागचा. आता 4.5 इंचावा आडवा टक्स घेतला आहे, उभा टक्स मी 5 इंचावर घेतला आहे आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि दोन्ही रेषा आपल्याला इथे अशा वरती जोडून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस आहे ना कमरेच्या तिथे ना थोडंसं असं खाली कपडा दिसतो, त्याच्यामुळे इथून आहे ना आपल्याला अर्धा इंच वरती कटिंग करायची असते. इथून आपल्याला इथे कटिंग करायची, जोडून घ्यायचं. पण ती आत्ता कटिंग करणार नाही, नंतर मी पुढे कटिंग करणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि पाठीमागचा गळा आहे ना मी इथे घेतलेला आहे 9 इंच. खालच्या साईडला इथे मी 3 इंच घेतलेलं आहे आणि इथे बॉक्स आखून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला गोलाकार आकार घ्यायचा आहे. आता गोलाकार आकार देता येत नसेल तर इथून 1.5 इंच घ्यायचं. हे बघा इथे मार्किंग करायची आणि गोलाकार आकार घ्यायचा, खूप छान असा आकार येतो गोलाकार. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे ना कटिंग करून घ्यायची. बघू शकता ह्या पद्धतीने. चला तर जशी आपण मार्किंग केलेली तशी कटिंग करायची. आता सर्वात पहिले आपल्याला पाठीमागचा आपण मुंड्याचा आकार घेतला तिथून कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, आपण खालच्या साईडला जिथे टक्स घेतलेले आहे ना तिथे पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला डबल टक्सची लाईन वगैरे ओढायला लागत नाही. इथे ह्या पद्धतीने बघू शकता. त्याच्यानंतर आपण गळ्याला जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे पण आपल्याला कट देऊन घ्यायचा. आता इथला भाग आपण नंतर कटिंग करू पुढे. इथे पण कट घेतलेलं आहे मी, बघू शकता. ह्या पद्धतीने पाठीमागचा भाग मी तयार केलेला आहे. बघा माझी कॅट पण आलेली मशीनवरती. चला पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.